धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। दुपारी 3 वाजता मोर्चा। टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा। मात्र कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्क घर देणारच, फडणवीसांची टीका। आणि आज ठाकरे गटाचा अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा। आशिष शेलारांच्या कवितेच्या माध्यमातून ठाकरे गटावर निशाणा। आर्थिक राजधानी गुजरातला नेली ती आपण धारावीमध्ये आणू असं ठाकरे म्हणाले। विधानसभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांची माहिती। मुंबईकरांना काही चांगलं मिळालं की ठाकरे गटाच्या पोटात दुखतं। ठाकरेंच्या अहंकारामुळे आमदारही सोडून गेले। ठाकरे गटाच्या धारावी मोर्चावरून आशिष शेलारांचा ठाकरेंवर निशाणा। तर अदानींना नफा मिळण्यासाठी सरकारकडून कायद्यात बदल। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून वर्षा गायकवाड यांचा आरोप। बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पार्टी। विधिमंडळात नितेश राणेंनी फोटो दाखवत केला आरोप। बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी। भेट झाली असेल किंवा फोटो व्हिडिओ मॉफ असेल, पण माझा सलीम कुत्ताशी संबंध नाही, सुधाकर बडगुजर यांनी राणेंचे आरोप फेटाळले। तर बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतच्या पार्टी प्रकरणाची एसआयटी चौकशी लावून नितेश राणेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मात्र नितेश राणेंनी दाखवलेला व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा, मी पूर्ण पिक्चर दाखवते। या व्हिडिओमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप आणि भाजपचे स्थानिक नेते विक्रांत चांदवडकर हे सुद्धा आहेत। सुषमा अंधारे यांचा पलटवार। बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलवर बाहेर असताना बडगुजर यांची सलीम सोबत पार्टी, नितेश राणेंचा आरोप। सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांकडून चौकशी। सलीम कुत्ता सोबतच्या व्हिडिओनंतर बडगुजर यांची चौकशी। बडगुजर तर छोटा मासा, त्याच्यावर कुणाचा वरद असतं याची चौकशी करा, विधानसभेत दादा भुसेंची मागणी। सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोपांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक। ठाकरे गटाकडून नितेश राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, तर शिंदे गटाचंही बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत 10 जानेवारीला निकाल लागणार। आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची अनौपचारिक चर्चेमध्ये TV9 मराठीला माहिती। सरकार टिकेल की नाही हे 10 जानेवारीला कळेल, रोहित पवार यांचा सरकारला टोला। आमदार निधी वाटपामध्ये दुजाभाव, जितेंद्र आव्हाडांचा महायुती सरकारवर आरोप। निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर निशाणा। भाजप पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये महत्वाची बैठक। लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। जरांगेंकडून सरकारला 17 डिसेंबरचा अल्टिमेटम। लेखी आश्वासनानुसार काय केलं ते सांगा, नाहीतर तुमचा आमचा संबंध संपला, जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शपथ घेतलीये तर नक्कीच आरक्षण मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास। पप्पा लवकर घरी या, आपलं घर जळतंय। जाळपोळीच्या वेळी माझ्या लहान मुलाचा फोन। आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितली त्यांच्यावर बेतलेली कहाणी। जाळपोळीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी लावा अशी ही मागणी। तर बीड जाळपोळ घटनेमध्ये आतापर्यंत 278 जणांना अटक। माजलगावातील 40 तर बीडमधले 60 गुन्हेगार फरार। जात धर्म न पाहता कडक कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। आणि जयंत पाटील यांच्या मागणीनंतर फडणवीसांची घोषणा। 19 तारखेला इंडिया आघाडीची बैठक, उद्धव ठाकरे सहभागी होणार, संजय राऊतांची माहिती। महाराष्ट्रात आमचंही जागा वाटप झालंय, राऊत यांचा दावा। आदित्य असं काही करेल असं वाटत नाही, चौकशी तर कुणीही लावेल, आम्ही सुद्धा यातनं गेलोय। दिशा सलियान प्रकरणी एसआयटी चौकशीवरून शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य। मात्र आदित्य ठाकरे अपरिपक्व पद्धतीनं भाषण करतात। आमदार मनीषा कायंदे यांची आदित्य ठाकरेंवर टीका। अजितदादांनी पुण्यात तर फडणवीसांनी नागपुरात रिंग रोड केला। दादा फडणवीसांचं उदाहरण घेऊन शिंदेंनी ठाण्यामध्ये रिंग रोड करावा, आव्हाडांचं शिंदेंना आवाहन। सरकारनं पीएचडी करणाऱ्या मुलांना योग्य पाठिंबा देण्याची गरज। दादा असं काही बोलतील ही अपेक्षा नव्हती। दादांच्या पीएचडीवरील वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। चहा विक्रेत्यांना अच्छे दिन आले, तसं चहा पिणाऱ्यांनाही अच्छे दिन यावेत, खासदार अमोल कोल्हे यांची पंतप्रधान मोदींना कोपरखळी। राऊतांकडून निलेश राणे तसंच नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा। 30 डिसेंबरच्या सुनावणीला नितेश राणेंना हजर राहणं बंधनकारक। बेळगाव विधानसभेमध्ये मराठीतून मुद्दा मांडताना आमदार विठ्ठल हलगेकरांना विरोध। कन्नडमध्ये बोला अन्यथा बोलू नका, विरोधकांनी हलगेकरांना रोखलं। लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर। मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंशी फोनवरून संवाद। विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारेंकडून शिंदेंचे आभार। ललित पाटील प्रकरणात कोणत्या नेत्यांची नावं आहेत हे तपासावं। प्रकरणाचा सरकारकडून तपास सुरू असेल तर सरकारमधीलच नेत्यांची नावं कशी समोर येणार, रोहित पवार यांचा सवाल। शरद पवार गटाच्या पॉडकास्टचा टीझर जारी। अमोल कोल्हे घेणार जयंत पाटलांची मुलाखत। 22 तारखेला मुलाखत प्रसारित होणार आणि ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना जाऊन त्रास द्यायचा, जयंत पाटील यांचा इशारा। दूध उत्पादकांच्या बँक खात्यावरच प्रति लिटर 5 रुपये द्या, कात्रज सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षांची सरकारकडे मागणी।
ठाण्यामध्ये MSRDC अधिकाऱ्याच्या मुलानं तरुणीला कारखाली चिरडलं, तरुणी गंभीर जखमी. ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. महिला आयोगाकडून घटनेची दखल, पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवला. पश्चिम रेल्वेवर उमरोळी ते पालघर दरम्यान आज आणि उद्या 2 तासांचा ब्लॉक. जुना रेल्वे पूल काढण्यासाठी 10 ते 12 वाजेपर्यंत ब्लॉक. मुंबईतील काही भागात सोमवारी पाणी कपात करण्यात येणार. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी पाहणी करणार. मुंबईमध्ये वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिका दिल्लीच्या धर्तीवर कृत्रिम पाऊस पाडणार. पालिकेकडून ग्लोबल निविदा मागवण्यात आल्यानं स्वारस्य अभिरुचीसाठी आणखी 1 आठवड्याची मुदतवाढ. मुंबई महापालिकेकडून मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार. IIT पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांची समिती स्थापन. बदलापूरच्या स्थानक होम प्लॅटफॉर्मचं काम अपूर्णावस्थेतच. होम प्लॅटफॉर्मच्या कामातील दिरंगाईमुळे प्रवाशांमध्ये नाराजी. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अजित पवार गटाचा वरचष्मा. आमदारांना 70% निधी देण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती. एसटी महामंडळाचीही आता कॅशलेस सुविधा सुरू. एसटी बसनं प्रवास करताना आता ऑनलाईन पेमेंट करता येणार. 1700 ई मशीनच्या माध्यमातून सेवा मिळणार. नाशिकच्या कपिलेश्वर महादेव मंदिरात वस्त्रसंहिता लागू. अंगप्रदर्शन होईल असे कपडे परिधान करून दर्शनाला येऊ नये. विश्वस्तांच्या या निर्णयाचं भाविकांकडूनही स्वागत. त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमानिमित्त 17 तारखेला सिंधुदुर्ग किल्ला बंद ठेवण्यात येणार. शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची माहिती. धुळ्यामध्ये कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव. संतप्त शेतकऱ्यांकडून कपाशीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी. तर नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे कापूस भिजल्यानं नुकसान. शेतकऱ्यांवर आर्थिक संकटांचा डोंगर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 15,000 कट्टे कांद्याची आवक. कांद्याला कमी दर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी. धुळे शहरात गहू आणि मक्याची स्थिती समाधानकारक. गव्हाला 3,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची अपेक्षा. आणि धुळ्यामध्ये यंदा 2 लाख हेक्टरच्या पुढे कपाशीची लागवड. मात्र अवकाळी आणि वातावरणातील बदलामुळे उत्पन्न कमी, त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत. नंदुरबारमध्ये अवकाळीमुळे 6,000 शेतकऱ्यांचं नुकसान. 4,42 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी. धुळे जिल्ह्यात प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली जाणार. योजनेमुळे 28 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार. नंदुरबारमध्ये मोफत आयुष्यमान भारत कार्ड वाटप. गोरगरीब आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांमध्ये हे वाटप. पाणी टंचाईमुळे नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यात 116 टँकरद्वारे पाणी पुरवठा. येवला तालुक्यात सर्वाधिक 45 गावं आणि 15 वाड्यांना पाणी पुरवठा. उन्हाळ्यात पाणी प्रश्न आणखी गंभीर होण्याची चिंता. धुळ्यामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट. रस्त्यावर जनावरांमुळे अपघात. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. जळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते टीबी रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. जळगावातील इतर भाग दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची केंद्रीय पथकाला मागणी. केंद्रीय पथकाला पावसाचा खंड आणि भूजल पातळी. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून माहिती. जळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तर आढावा बैठक. बैठकीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आढावा. नंदुरबारमध्ये जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीनं उलगुलान डिलिस्टिंग महामेळावा. 20 डिसेंबरला होणाऱ्या महामेळाव्याची जय्यत तयारी सुरू. नंदुरबारमध्ये जनजाती सुरक्षा मंचच्या विरोधात आदिवासी संघटनेचं आंदोलन. जनजाती सुरक्षा मंचच्या डिलिस्टिंग महासंमेलनाला आदिवासी संघटनेचा विरोध. नंदुरबारमधील कोटली ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये अनियमितता. ग्रामस्थांचा आरोप. ग्रामपंचायतीच्या कामांच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचं हे आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण डाक सेवकांचं आंदोलन. पेन्शन लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. ठाण्याच्या खोपट एसटी डेपोमध्ये 10 वातानुकूलित ई बस दाखल. बसमध्ये आरामदायक 37 आसन क्षमता. खासगी तत्वावर आणखी बसेस येणार असल्याची माहिती. पुणे महानगरपालिकेकडून विमाननगर परिसरातील अतिक्रमणावर कारवाई. अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या अतिक्रमणावर ही कारवाई. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. भिवंडीतील धामणकर नाका ते झेंडा नाका रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणास सुरुवात. रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा. बाजारपेठेतील अनधिकृत फेरीवाल्यांवर बोईसर ग्रामपंचायतीकडून तोडक कारवाई. कारवाईमध्ये शेकडो अनधिकृत फेरीवाल्यांची दुकानं जमीनदोस्त. आपल्या विविध प्रश्नांसाठी कृषी कार्यालयाच्या टॉवरवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन. पावसामुळे नुकसान झालेलं अनुदान आणि पीक विमा भरपाईसह इतर मागण्यांसाठी 3 तास टॉवरवर आंदोलन. पुण्यातील वाहतूक कोंडी विरोधात शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन. मुंढव्यातील महात्मा फुले चौकात हे आंदोलन. अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रलंबित असल्यानं शिवसैनिक आक्रमक. मुंबईतील महानंद डेअरी वाचवण्यासाठी 5व्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच. उपोषणकर्त्या प्रिया मिटके यांनी जलत्याग केल्यानं प्रकृती खालावली. लग्नाळू शेतकरी पुत्राचं नागपूरच्या 0 माईल चौकामध्ये अनोखं आंदोलन. शेतमालाच्या भावासाठी हातात फलक घेत कळंबेश्वरमधील शेतकरी पुत्राचं आंदोलन. शेतमालाला दर नसल्यानं आर्थिक स्थिती खराब झाल्याचं मत. कोल्हापूरमधील काही सरकारी कर्मचारी अद्यापही काम बंद आंदोलनावर ठाम. सरकारच्या कोणत्याही लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेतल्यानं नाराजीचा सूर. बहुतांश कर्मचारी संपावर ठाम असल्यानं दुसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प.
कोल्हापूरमध्ये अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं जेल भरो आंदोलन. प्रांत कार्यालयामध्ये जाताना महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद. गेटवर चढून शासनाचा निषेध व्यक्त. प्रभू श्रीराम या विषयावर शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा भरवा. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं मुंबई महापालिकेला निर्देश. 1 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि कविता लेखन स्पर्धा भरवण्याचे निर्देश. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन दिनी शासकीय सुट्टी जाहीर करा. प्रताप सरनाईकांची विधानसभेत मागणी. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार. भिवंडी विकास आराखड्याविरोधात पालिकेसमोर सर्व पक्षीयांचं धरणं आंदोलन. विकास आराखडा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना उद्ध्वस्त करणारा असल्याचं मत. शहरातील खासदार आणि आमदारांसह सर्वांकडून विकास आराखड्याला विरोध. लग्नाऊ शेतकरी पुत्राचं नागपूरच्या 0 माईल चौकात अनोखं आंदोलन. शेतमालाच्या भावासाठी हातात फलक घेत कळंबेश्वरमधल्या शेतकरी पुत्राचं हे आंदोलन. पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षकांना शिंदे गटानं काळं फासलं. निलंबित असतानाही शिक्षण विभागाचा कारभार बघत असल्यानं शिंदे गट आक्रमक. 26 नोव्हेंबरला दत्तात्रय फुलेंचं निलंबन करण्यात आलं असल्याची माहिती. वाशिममध्ये ईव्हीएमबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती रथांची निर्मिती आणि या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा. कोल्हापुरातील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पॅनलची सत्ता. माजी आमदार केपी पाटील यांची अध्यक्षपदी निवड. उल्हासनगर शहरात भावी आमदार असा आशय असलेले बॅनर झळकले. कल्याण जिल्हा सचिव हरजिंदर सिंग भुल्लर यांच्या समर्थकांकडून ही बॅनरबाजी. पालघरमधील 7 गावांचा पाणीपुरवठा 2 दिवसांपासून खंडित. 26 गावं पाणीपुरवठा योजनेतून मिळणारं पाणी पालघर नगर परिषदेकडून बंद. नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. पोलिसांकडून 6 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. 6 जणांना अटक. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. दीपप्रज्वलन करत गावातील सामाजिक ऐक्य आणि बांधिलकी जपण्याचं आवाहन. हिंगोलीमध्ये रामलीला मैदानावर वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत सहभागी होण्याचं खेळाडूंना आवाहन. ठाण्यामध्ये झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या वेल्हा तालुक्याचा डंका. अनुष्का करंजकर या तरुणीनं पटकावला 2य क्रमांक. नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव. साताऱ्यात म्हसवड या ठिकाणी 4 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेती आणि हवामान बदलांबाबत माहिती दिली जाणार. साताऱ्याच्या कराडमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये अनेक नामवंत कंपन्यांनी हजेरी लावत उमेदवारांची केली निवड. साताऱ्यातील कराडच्या कृष्णा स्कूलचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी आनंद बाजाराचंही आयोजन. भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न. कार्यक्रमात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत चर्चा. वाशिममध्ये ईव्हीएमबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती रथांची निर्मिती. जनजागृती रथांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा. धाराशिवमध्ये विजेची तूट कमी करण्यासाठी 1012 किलोमीटर लांबीच्या वीजवाहक तारा बदलण्यात येणार. तारा बदलण्याच्या कामासाठी 173 कोटी रुपयांची योजना मंजूर. तेर भक्तीपीठापासून तुळजाभवानी शक्तीपीठ अशा 42 किलोमीटर रस्त्याचं काम होणार. 339 कोटींचा निधी मंजूर झाल्याची आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. सांगलीतील पंचशील नगर रेल्वे गेट दुरुस्तीसाठी आजपासून 23 तारखेपर्यंत बंद राहणार. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील लोहगावमध्ये शेतकऱ्याच्या बोरमधून येतंय गरम पाणी. 12 दिवसांपासून गरम पाणी येत असल्यानं गावात चर्चा. पुण्याच्या भोरमधील हिरडोशी खोऱ्यात गालफुगीच्या आजाराची साथ. 5 ते 12 वयोगटातील लहान मुलांमध्ये आजाराचं प्रमाण जास्त. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये थंडीचा जोर वाढला. थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक. गहू आणि हरभऱ्याची पिकं बहरली. नांदेडच्या लोहा तालुक्यातील साखर कारखान्याच्या धुरामुळे पिकांचं मोठं नुकसान. धूर आणि घाण पाण्यामुळे परिसरातील 103 एकर शेतीचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती नियुक्त होणार. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बेमुदत उपोषणानंतर चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय. संसदेतील घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर. कल्याणच्या अहिल्याबाई चौकातील फटाके विक्रेत्यांची धूर. नळकंड्यांच्या विक्री संदर्भात कसून चौकशी. भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलासाठी 70 कोटींचा निधी मंजूर. आमदार भोंडेकर यांच्या प्रयत्नांना यश. पुण्याच्या नारायणगाव बसस्थानक परिसरात शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त साकारण्यात आली भव्य रांगोळी आणि रांगोळी कलाकार नंदू शिंदे यांनी 14 रंग वापरून 350 किलो रांगोळीपासून साकारली शरद पवारांची प्रतिमा.